नमस्कार मैत्रिणींनो, मी सुवर्णाच फॅशन क्लबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. पहा, आज मी वन पीस प्लस साडी असा प्रकार दाखवणार आहे. त्याची कटिंग आणि स्टिचिंग आहे. संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येईल आणि एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. चला तर आपण त्याचे वेळ न करता कटिंग आणि स्टिचिंग पाहूया. हे पहा, साडी आहे आणि अस्तर घेतलेले आहे. 4 मीटर अस्तर आहे आणि पूर्ण एक साडी वापरलेली आहे. पदर पण खूप सुंदर आहे. आपण आता पदराची कटिंग करूया. पदरासाठी मी 2.5 मीटर काढलेले आहे कापड. पूर्ण एक टेप घेतला आहे आणि 1 मीटर घेतलेले आहे. हे पहा, 2.5 मीटरने कट करून घेऊया. आपला पदर कट झालेला आहे. आता पदर आपण घडी घालून बाजूला ठेवू. आता बॉडी कट करू. बॉडी कट करण्यासाठी बॉडी उंचीच्या मापाचे कापड घेतलेले आहे. पहा, त्याच्या आधी उभी घडी घालून घ्यायची. उभी घडी घातली आणि आपल्याला जेवढी बॉडी उंची आहे तेवढी माप घेऊन आपल्याला मापे टाकायचे आहेत. तर त्याचे माप पहा. बॉडी उंची आहे 16 इंच. 16 इंच आले. आता गळारुंदी टाकूया. गळारुंदी 3. शोल्डर घेतलेले आहे 6.5. मोंडा घेतलेला आहे 6.5 इंचाचा आणि गळारुंदी 3 इंच घेऊन मागचा गळा घेतलेला आहे 5 इंच. हे आपल्याला मागची बॅक साईड कट करायची आहे आणि खालच्या बाजूला फ्रंट साईड कट करायची आहे. आता छातीचे माप पहा. छातीचे माप आहे 8.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी. आता आर्महोलचा आकार देऊन घेऊया मोंड्याचा. ही मागची साईड आहे, बॅक साईड. आता पहा, जसे आखले आहे तसे कट करून घेतले. गळा मी कॅनव्हास पेपरवर कट करून जोडणार आहे, त्याच्यामुळे गळा कट नाही करणार. आता आपण जे मेन साडीचे कापड आहे त्याच्यावर कट करून घेऊया. आधी अंदाज घ्यायचा की आपल्याला बरोबर बसते का नाही आणि त्यानुसार घडी घालून घ्यायची. अशी व्यवस्थित घडी घालून कट करून घ्यायचे. आपण बॉडी आहे ती कट करून घेतली. दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत, बॅक साईड आणि फ्रंट साईड. आता आपल्याला जो घेर आहे तो घेर काढायचा आहे. आता जेवढी उरलेली साडी आहे त्या उरलेल्या साडीची घडी घालून घ्यायची. हे पहा, आधी अर्धी घडी घातली, दुहेरी करून घेतले आणि नंतर क्रॉसमध्ये घडी घालून घ्यायची. म्हणजे अम्ब्रेला कटचा घेर काढायचा आहे आपल्याला. अशी क्रॉसमध्ये घडी घालून व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची क्रॉसमध्ये. हे 4 पदर आहेत आणि सुट्टी बाजू आहे ती समोरच्या साईडला आहे आणि अखंड बाजू माझ्या साईडला आहे. आता जो कमरेचा भाग आहे तो कमरेचा भाग काढायचा आहे आधी. 4ही भाग सुट्टे करून दाखवले मी तुम्हाला आणि अखंड बाजू माझ्या साईडला आहे. आता कमरेचा भाग काढूया. कंबर घेतलेली आहे. कंबर जी रुंदी आहे ती 8 इंचची घेतली आणि दोन्ही साईडला सेम अंतर येण्यासाठी वरच्या कोणापासून मोजायचे, म्हणजे दोन्ही अंतर एकदम सेम येते. हे पास 8 इंच घेऊन मी एक सरळ रेष ओढली. आता जिथं सरळ रेष ओढलेली आहे कमरेची तिथून आपल्याला उंची मोजायची आहे. तर मी जेवढी येते उंची तेवढी उंची घेतलेली आहे. नंतर याला खाली मी फ्रिल लावणार आहे. आता गोल घेर घेण्यासाठी कोपऱ्यात टेप ठेवायचा आणि गोलाकार फिरवायचा, म्हणजे घेर जो काढायला आहे तो एकदम व्यवस्थित आणि सोपा जातो. जसे मी व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे करून घ्यायचे. जसे आखले आहे तसे कट करून घ्यायचे. खूप सुंदर आणि खूप मोठा घेर होतो हा. घेराची कटिंग झालेली आहे.
हे पहा अखंड घेर निघालेला आहे. अखंड घेरही तुम्ही लावू शकता किंवा जॉईन करूनही जॉईन करूनही दोन्ही भाग सुट्टे करून पण तुम्ही घेर जोडू शकता. आता आपण गळ्याचा आकार कट करूयात. त्यासाठी मी कॅनव्हास घेतला आहे. गळा रुंदी 3 इंच आणि 6.5-7 इंचचा गळा करायचा आहे आपल्याला. मी आखले आहे, गोल आकार आखलेला आहे, चौकोना बॉक्स आखलेला आहे, त्याच्या खाली थोडी अर्धा इंचाने घेतली. व्ही शेप दिलेला आहे आणि व्ही शेपला थोडासा कर्व आकार देऊन व्ही शेपचा आकार कट करून घेतला. असा जर ह्या पद्धतीने तुम्ही गळा कट केला तर एकदम सुंदर बसतो गळा. पहा किती सुंदर असा गळा आलेला आहे. आता मागचा पण कट करून घ्यायचा. 3 इंच गळा रुंदी आणि आपल्याला तयार 4चा करायचा आहे तर 4.5 इंच घेतले आणि गोल आकार देऊन घेतला. आता कॅनव्हास कट झालेला आहे. आता आपण याला अस्तरच्या कपड्यावर प्रेसच्या साहाय्याने इस्त्री करून घेऊया. दोन्ही गळे मी जोडून घेणार आहे चिटकवून. दोन्ही गळे चिटकवून घेतलेत. आता एक्स्ट्राचे कापड कट करून घ्यायचे. तर छोटे छोटे कट्स मारून दोन्ही गळे असे ह्याच पद्धतीने साईडचा भाग जो आहे तो जोडून घ्यायचा. हे पहा मी साईडचा भाग जोडून घेतलेला आहे. आता याचा सेंटर काढून घ्यायचा. आता हे आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे, मेन जे आपण कटाई केलेली आहे बॉडीची, त्याला जोडून घ्यायचं आहे. हे पहा मी अस्तर आणि मेन जे कापड आहे ते पूर्ण जोडून घेतले. चारही बाजूने टिपा मारून घेतलेले आहे. दोन्ही मागचा आणि पुढचा दोन्ही भाग तयार करून घेतले. आता याला आपल्याला जे गळे आपण कॅनव्हासवर चिटकवलेले आहेत ते जोडायचे आहेत. का सेंटर काढून घेतला. एकदम याचा मध्यभाग काढून घेतलेला आहे आणि एकदम मध्यभाग काढून असं व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि टिपा मारून घ्यायच्या. असं पिन लावून घेतल्या म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही. आता असे दोन्ही ह्याच प्रकारे दोन्ही भाग जोडून घेणार आहे. हे आपला गळा जोडून झाला. आता जो मधला जो कापड आहे ते अर्धा इंचाचे शिलाई मार्जिन ठेवून कट करून घ्यायचे. तर छोटे छोटे कट्स मारूया. हे पहा आणि हे असं आतल्या साईडने पलटून घ्यायचे पूर्ण. पहा किती सुंदर असा गळा आलेला आहे. तर मागची साईड त्याच पद्धतीने करायची. जोडून घेतलेला आहे. आता एक्स्ट्राचा भाग जो आतला आहे तो कापड कट करून घेतला. तर छोटे छोटे कट्स मारले. आता हा भाग जो आहे तो असा मध्ये न घालता आपल्याला बाहेरच ठेवायचा आणि आपल्याला जो बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही असे एकावर एक भाग ठेवायचे. शोल्डर जे आहे गळा रुंदी जी कट केलेली आहे आपण गळा तिथून बरोबर ठेवायचे असे व्यवस्थित आणि शोल्डरला दोन्ही शोल्डरला टिपा मारून घ्यायच्या. जसं ह्या पद्धतीने जर गळा जोडला तर एकदम फिनिशिंगने येतो. पहा खूप सुंदर असा आलेला आहे. दिसायला एकदम फिनिशिंग दिसते. ह्या पद्धतीने तुम्ही जर शिवाल तर तुमच्याकडे कस्टमरची खूपच रांग लागेल. पहा तुम्ही एकदा ट्राय करून नक्कीच. गळा जोडून झाला. आता दाबटीप मारून घेऊया. तर मोंड्याच्या भागासाठी आपण पट्टी काढायची. तुम्ही याला पायपिंग पण करू शकता आणि पट्टी पण लावू शकता. मी याला पट्टी लावून घेणार आहे. म्हणजे पट्टी जोडून घेणार आणि आतल्या साईडनं पूर्ण मुडपून घेणार. अशी पट्टी लांब पट्टी तयार करायची आणि पहा जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे ठेवून टिप मारून घ्यायची आणि पूर्ण आतल्या साईडने दुमडून घ्यायची आहे. दोन्ही साईडला मी त्याच पद्धत वापरणार आहे. पहा आपली पट्टी लावून झालेली आहे. आता ह्याला छोटे छोटे कट्स मारायचे. एक्स्ट्राचे कापड कट करायचे. छोटे छोटे कट्स मारून मग आपल्याला पूर्ण पट्टी आतल्या साईडला दुमडून घ्यायची आहे.
हे पहा पट्टी दुमडून झाली। पहा पूर्ण एकदम व्यवस्थित अशी पट्टी आलेली आहे। आता याचा घेर तयार करूया आपण। बॉडी तयार झालेली आहे, आता घेर करूया। घेर अम्ब्रेला कटचा जो घेर केलेला आहे त्याला अशा प्रकारे पट्ट्या काढून घेतल्यात आणि जॉईन करून अखंड पट्टी तयार करायची आणि आपल्याला फ्रिल बसवायची आहे याची अशा प्रकारे। हे पहा जो घेर घेतला मी आणि घेराच्या याच्यावर आपल्याला फ्रिल लावायची। जी पट्टी तयार करून घेतलेली आहे या अशा प्रकारे छोटे छोटे। तुमच्याकडे जर कापड भरपूर असेल तर तुम्ही थोडा दाट घेतला तरी चालतात। माझ्याकडे साडीचे कापड कमी पडले म्हणून मी छोट्या पातळ पातळ अशा प्लेट मारलेल्या आहेत। पहा घेराला जी फ्रिल आहे ती जोडून झाली। आता आपण बॉडीला कसे अटॅच करायचे ते पाहूया। तर घेर आणि बॉडी जॉईन करून घेऊ। हे पहा दोन्ही घेराचे फ्रिल जोडून झालेले आहेत। हे पहा आता बॉडीला जो घेर तयार केला आहे तो बॉडीला कसा अटॅच करायचा ते पहा। हे असे व्यवस्थित बसते का नाही चेक करायचे आणि त्याच्यावर जो सुलट बाजू आहे ते एकमेकावर सुलट आली पाहिजे अशा पद्धतीने ठेवून सरळ टिप मारून घ्यायची। आधी चेक केले, आता त्याच्यावर पालथे टाकायचे आहे आपल्याला। त्या दोन्ही बाजू एकदा चेक करून घेतल्या म्हणजे आपल्या लक्षात येईल की पुरते आहे का नाही ते। पहा व्यवस्थित बसते। आता ते घेरावर असे ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि टिप मारून घ्यायची दोन्ही साईडला। आपला घेर जोडून झाला। आपल्याला पदर जॉईन करायचा आहे। तर पहा पदर जोडताना आपल्या हाताच्या उजव्या साईडला जोडायचा आणि वरून कमरेपासून 3 इंच खाली घेतलेले आहे मी। कमरेपासून 3 इंच खाली घेऊन पदराचा जो कोपरा आहे एक कोपरा घ्यायचा, उलटा सुलटा पाहून जोडा तुम्ही म्हणजे लक्षात येईल। पदराचा जो आहे ते एक कोपरा घ्यायचा, एका साईडने त्याला पिको करून घ्यायचे आणि एक पदराचा कोपरा घेऊन अशी टिप मारून घ्यायची 3 इंचावर, कमरेपासून खाली 3 इंचावर। आणि तुमची जेवढी फिटिंगची शिलाई मार्जिन सोडलेलं आहे त्या पद्धतीने तशी टिप मारून घ्यायची। का जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे टिप मारायची। पूर्ण खालीपर्यंत टिप मारून घ्या शिलाई मार्जिन धरून। अशी दोन्ही साईडला पूर्ण टिपा मारून घ्यायच्या। एकदा एक पिन लावून ठेवूया म्हणजे कापड इकडे तिकडे सरकणार नाही। दुसऱ्या साईडला त्याच पद्धतीने जेवढे आपण शिलाई मार्जिन एक्स्ट्राची घेतलेली आहे तेवढेच आपल्याला त्या पद्धतीने टिप मारायची। पदर जो आहे तो आतल्या साईडला ठेवायचा म्हणजे आपल्याला पदर जो आहे तो शिवला नाही गेला पाहिजे। असं आतल्या साईडला ठेवून फक्त दोन्ही पदर जोडून घ्यायचे आहेत। आणि मी याला अस्तर पण लावून घेतलेले आहे। कस्टमरने अस्तर लावायला सांगितले ते त्यामुळे अस्तर पण लावलेले आहे। आणि जसे अस्तर मी जशी बॉडी कट केली होती त्याच पद्धतीने अस्तर कट केले। हे पहा आपले जोडून झाले। पहा किती सुंदर असा ड्रेस तयार झालेला आहे। तर मला जर व्हिडिओ आवडला असेल, ड्रेसची माझी कटाईची पद्धत जर आवडली असेल आणि ड्रेस आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। आणि तुम्ही जर व्हिडिओला आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।